क्रमांक 51. रघु त्याच्या घरी पूर्वेकडे तोंड करून उभा होता. नंतर तो डावीकडे वळून 10 मीटर चालला. पहा, आता पूर्व दिशा म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. रवी त्याच्या घरी पूर्वेकडे तोंड करून उभा होता, म्हणजे इकडे तोंड करून उभा होता. नंतर तो डावीकडे वळून 10 मीटर चालला. समजा पूर्व दिशा म्हणजे हे इथं तो आहे, इथं तो डावीकडे वळून किती मीटर चालला? 10 मीटर चालला, म्हणजे इथे किती येणार? 10 मीटर. ठीक आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 मीटर चालला. उजवीकडे म्हणजे समजा एवढा आपण 5 मीटर चालवलं. नंतर तो 5 मीटर दक्षिणेकडे गेला. 5 मीटर दक्षिणेकडे गेला म्हणजे इथं 5 मीटर तो नंतर दक्षिणेकडे गेला. नंतर तो 5 मीटर दक्षिणेकडे गेला व तिथून तो पश्चिमेकडे 5 मीटर गेला, म्हणजे पश्चिमेकडे म्हणजे इकडे 5 मीटर गेला. तर तो आता घरापासून कोणत्या दिशेला आहे? म्हणजे घर आहे तो इथं आहे, म्हणजेच घरापासून तो वरच्या दिशेला आहे, म्हणजे उत्तर दिशेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर दिशा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. डी हा केचा भाऊ आहे. यम ही केची बहीण आहे. डी जो आहे, डी हा केचा भाऊ आहे, म्हणजेच इथे या ठिकाणी आपण प्लस करू, भाऊ आहे, परंतु के कोण आहे माहीत नाही. यम ही केची बहीण आहे. केची बहीण कोण आहे म्हणजे यम, बहीण म्हणजे काय येणार? मायनस. या ठिकाणी आपण बहीण लिहिली. ठीक आहे. आर हे डीचे वडील आहे. डीचे जे वडील आहे, डीचे वडील कोण आहे? आर. डीचे वडील आर आहे, म्हणजे इथं प्लस लिहिले तर आपण वडील लिहिलं. डीचे वडील आर आहे. यस ही यमची आई आहे. यमची आई कोण आहे म्हणते? यस. यस ही यमची कोण आहे म्हणते? आई, म्हणजे काय होणार या ठिकाणी? मायनस. यमची आई आहे. तर के चे आरशी नाते काय? तर के चे आरशी नाते काय? म्हणजे एक तर मुलगा असू शकते किंवा या ठिकाणी मुलगी असू शकते, कारण याचा हा भाऊ आहे, याची बहीण आहे, परंतु हा पुरुष आहे किंवा महिला आहे हे माहीत नाही, म्हणून काय ना पर्याय क्रमांक 3 मुलगा किंवा मुलगी. प्रश्न क्रमांक 53. एका सांकेतिक भाषेत 1 2 3 म्हणजेच HOT, त्यानंतर FILTRED, COFFE, त्यानंतर 3 5 6 म्हणजेच VERY NOT, त्यानंतर DAY, त्यानंतर 5 8 9 म्हणजेच DAY AND NIGHT अशा प्रकारे आहे. तर वेरीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता या ठिकाणी कसं असते ना, इकडचे कोडवर्ड दिलेल्या एकेच्या अंकासोबत कसं ते सांकेतिक असते. तर आपल्याला या ठिकाणी त्याच लाईनीत आपल्याला सारखे अक्षर शोधावं लागेल. मग इथं कोणतं? तर 5 8 आणि या ठिकाणी 9. मग आता पहा, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये 5 5 आहे. तर दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये सारखा शब्द कोणता आहे? तर DAY हा शब्द सारखा आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं 3 आहे. पहिल्या लाईनमध्ये 3 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 3 आहे. तर मग पहिल्या आणि दुसऱ्या लाईनमध्ये सारखा शब्द कोणता आहे? नॉट आहे. आता विचारला काय? वेरी हा शब्द आपल्याला या ठिकाणी विचारला. मग 5 तर आपल्यासाठी निपटला. 5 साठी आपण डेडे घेतला. मग वेरीसाठी कोणता शब्द येणार? अंक येणार 6. पर्याय क्रमांक 4 6. 54. प्रश्न क्रमांक 54. एका वर्तुळात आपल्याला संख्या दिली. इथं 80 आहे, इथं 16 9 3 आणि 12 असा दुसरा वर्तुळ दिलेला. इथं 7 126 19 22 आणि 5 असं दिलेलं आहे. तर तिसऱ्या वर्तुळातली आपली संख्या विचारली 4 7 22 आणि 3. जर हे सोडतो म्हटलं, त्यांची बेरीज जर करतो म्हटलं, 12 आणि 16 किती होणार? इथं या ठिकाणी 28 अधिक 9 3 12 म्हणजे किती झाले? 40. 40ची दुप्पट 80. इथे बेरीज करा. 7 आणि 5 किती झाले? 12. 19 आणि 22 म्हणजे 9 10 11 2 3 1 4 म्हणजे 41. ठीक आहे. 7 आणि 5 12. इतर काय बेरीज करतो म्हटलं, 2 आणि 1 3 आणि 4 आणि 1 झाले 5. 7 आणि 5 12 9 10 11 1 चल 2 3 1 4. त्यानंतर हे जर का आपण जोडतो म्हटलं तर 4 आणि 5 53. बेरीज 19 आणि 22 4 7 आणि 5 12 17 आणि 5 17 इथं 17 आणि 17 आणि 5 इथून 22 म्हणजे 63. 63ची दुप्पट किती? 126. इथे बेरीज करा. 7 आणि 3 आपलं या ठिकाणी किती आहे? 4 आणि 3 4 आणि 3 किती आपल्याकडे? 7. 22 आणि 7 29. हे जर का जोडतो म्हटलं 9 7 16शी 6 चला 1 2 1 3 36 दोन्ही किती होणार? इथं 72. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 72. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 दिले AN MZ तर BO प्रश्नार्थक चिन्ह अशा प्रकारे इथं दिलेलं. मग इथं काय होते? एचा अल्फाबेट 1 येते, एनचा किती येते? 14, एमचा 15 येते आणि झेडचा किती येते? 26. या ठिकाणी काय केलेलं आहे? पहिला आणि शेवटची बेरीज 26 आणि किती झाले? 27. 15 आणि 14 किती झाले? या ठिकाणी 27. इथे तसंच
बी आहे आणि इथं शेवटचा जर का आपण अल्फाबेट पाहतो म्हटलं तर समजा यल आणि वाय जर घेतला तर इथं बी किती येते 2 आणि ओ किती येते 15. यल 12 वाय 25. 25 आणि 2 किती होणार 27 आणि 15 आणि 12 किती होणार 27. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 लागणार यल वाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 56 7A 4D 4A 3G 2. तर या ठिकाणी ए म्हणजे गुणाकार दर्शवते म्हणजे 7 गुणिले 4. इथं डी म्हणजे बेरीज दर्शवते. 4 गुणिले ए म्हणजे गुणिले दर्शवते. 3 गुणिले जी म्हणजे काय दर्शवते या ठिकाणी जी म्हणजे काय दर्शवते वजाबाकी म्हणजे इथे किती आले 2. मग गुणाकार करतो म्हटलं म्हणजे या ठिकाणी ठीक आहे. इथं डी म्हणजे 7 म्हणजे 7 ए म्हणजेच काय दर्शवते गुणाकार. 4 जाच्या तसा डी म्हणजे काय दर्शवते बेरीज. 4 हा जाच्या तसा ए म्हणजे गुणाकार दर्शवते. 3 हे जाच्या तसे जी म्हणजे वजाबाकी. 7 चूक किती होईल आपल्याजवळ 28. 28 आणि इकडे 4 त्रिक 12 म्हणजेच हे किती होईल आपल्याजवळ 40. 40 मायनस 2 किती होईल आपल्याजवळ 38. पर्याय क्रमांक 1 38. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 दिलेला आहे. कसं चौकट दिलेली आहे. त्या चौकटमध्ये आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेल्या आहे. तर संख्या अशा प्रकारे आहे. इथं 7 आहे, इथं 9 आहे, इथं 13, इथं 21, 22, 24, 28 आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग 7 वरून इथं 9 झाले म्हणजे 2 वाढले, इथं 4 वाढले, इथं या ठिकाणी 8 वाढले, पुन्हा या ठिकाणी 2 वाढले, या ठिकाणी 4 वाढले, पुन्हा 8 वाढणार म्हणजे 8 आणि 16 म्हणजे त्या ठिकाणी किती होणार 36. पर्याय क्रमांक 4 36. प्रश्न क्रमांक 58 एक माकड 15 मिनिटं उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो. एका मिनिटाला 5 मीटर चढतो व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरतो. असा करतो तर तो किती मिनिटात खांबाचे टोक गाठेल म्हणजे पहा. तर इथं लिहायचं एकूण अंतर वजा चढण्याचे अंतर भागेला चढणे आणि घसरणे यातील अंतर. चढणे आणि घसरणे यातील अंतर. आता एका मिनिटाला चढून आला दुसऱ्या मिनिटाला उतरून आला म्हणजेच गुणिला काय होणार या ठिकाणी 2 वजा काय होणार 1. चढण्याचं एकूण अंतर किती आहे 15 मीटर. त्यानंतर चढते किती तो 5 मीटर. चढणे आणि घसरणे म्हणजे 5 वजा 3 गुणिला 2 इथं काय होणार वजा 1. मग इथं 15 मधून 5 गेले किती उरणार आपल्याला 10 भागीला 2 2 भागला 5. 5 गुणिला 2 मायनस 1 5 2 किती होईल 10. 10 मधून 1 गेला किती उरते 9 म्हणजेच प्लस 1 इथं काय येणार प्लस 1 9 1 10 प्लस 1 किती होणार 11 म्हणजे पर्याय क्रमांक 4 11. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 दिलेला आहे. इथं हॅश नंतर दिलेला आहे या ठिकाणी NFXOGRRJ. त्यानंतर इथं GPSUVOF या ठिकाणी दिलेला आहे डॉलर. तर आपल्याला प्रश्नात हॅश आणि डॉलरच्या जागी कोणता पर्याय येणार हे विचारलं म्हणजे 2 विचारलेले आहे. तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2चा जर आपण वापर करतो म्हटलं तर HPPEMVDL आणि या ठिकाणी जर काय डॉलरच्या जागी HQXWUXWURI हे जर का समजा आपण अल्फाबेट लिहितो म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की बा इथं याचा पहिला आणि याचा शेवटचा HIJ म्हणजे 2 प्लस PQR. त्यानंतर PQR 2 प्लस. त्यानंतर EFG म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती किती प्लस आहे 2 प्लस आहे. मग या ठिकाणी जर आपण विचार करतो म्हटलं तर GABCD GHI 2 PQR 2 त्यानंतर STU त्यानंतर U नंतर काय ना W त्यानंतर VX UQ त्यानंतर FH म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती जोडलेले आहे 2 जोडलेले आहे. या निमित्तानं पर्याय क्रमांक 2 बरोबर या ठिकाणी लागते म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दिलेला आहे 6 यास 15 प्रश्न क्रमांक 60 6 यास 15. इथं या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह इथं दिलेलं आहे 18. मग इथं लक्षात येते 5 आणि 1 किती होते 6 म्हणजे दोघांची बेरीज दिलेली आहे 5 आणि 1 6 म्हणून इथं 8 प्लस 1 किती होणार 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 किती होणार 9. तर PLKUJ आणि Y एका वर्षी लगातार 6 महिन्यात राजस्थान UPची यात्रा करतात. P हा नोव्हेंबर महिन्यात राजस्थानला गेला. U ने Pच्या 2 महिन्या पहिले UPची यात्रा केली. Y हा जुलै महिन्यात यात्रेला जातो. जे Y आणि Uच्या बरोबर मधल्या महिन्यात राजस्थानला जातो. L हा Yच्या लगेच एका महिन्या अगोदर
यात्रा करतो, तर केनं कोणत्या महिन्यात यात्रा केली? मग पहा या ठिकाणी व्यक्ती आहे पी, के, यल, के, यू, जे आणि वाय अशा प्रकारे व्यक्ती आहे. क्रमागत म्हणजे लगातार हे एकानंतर एक समजा यात्रेला जातात. तर पीने नोव्हेंबर महिन्यात राजस्थानला गेला, म्हणजे पी जो आहे तो नोव्हेंबर महिन्यात तो राजस्थानला गेला. त्यानंतर यूने पीच्या 2 महिन्या पहिले यात्रा केली. आता यूने जे आहे ते पीच्या 2 महिन्या पहिले म्हणजे नोव्हेंबर म्हणजेच या ठिकाणी सप्टेंबर सप्टेंबर या ठिकाणी कोणत्या येणार समजा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजेच 2 महिन्या पहिले यात्रा केली. ठीक आहे, म्हणजे पीने यूने कधी यात्रा केली? सप्टेंबर महिन्यात. ठीक आहे. त्यानंतर यूने पीच्या 2 महिने पहिले यात्रा केली, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे याने 2 महिन्यानंतर यात्रा केली. त्यानंतर वायने जुलै महिन्यात यात्रा केली, म्हणजे इथं जुलै महिना लिहिला. जे वाय आणि यूच्या बरोबर म्हणतात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. इथं कोणत्या येणार मग? ऑगस्ट, कारण की बरोबर आहे ना, जुलै आणि सप्टेंबरच्या बरोबर म्हणतात कोण केली? जेने केली, म्हणजे ऑगस्ट महिन्यात केली. राजस्थानला गेला म्हणते. यल हा वायच्या लगेच एका महिन्या अगोदर यात्रेला गेला. यल हा वायच्या लगेच एका महिन्या अगोदर म्हणजे जुलै, तर म्हणजे एका महिन्या अगोदर म्हणजे जून महिन्यात कोण गेला? यल गेला. उरला कोण? नोव्हेंबर. कुठपासून चालू झाली होती आपलं लगातार 6 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर गेला. राहिला कोण फक्त इथं या ठिकाणी? ऑक्टोबर. तर ऑक्टोबरचा कोणाला? के. तर के कोणत्या महिन्यात यात्रेला गेला? तर ऑक्टोबर, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 येणार, ऑक्टोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 आपल्याला दिलेला आहे. कावडा म्हणजेच कवाड असं लिहिण्यात आलं. त्यानंतर माकड म्हणजे मकडा असं लिहिण्यात आलं. त्यानंतर कणा म्हणजे कान म्हणजे काना असं लिहिण्यात आलं. तर सतरा हे कसे लिहिणार पहा. इथं पहिली विलंटी काढली, शेवटची विलंटी काढून टाकली, इथे शेवटची विलंटी काढली. ठीक आहे. माकडा केला. ठीक आहे. इथं पहिली विलंटी काढली, इथे पहिली विलंटी काढली, इथं पहिली विलंटी समजा या ठिकाणी काढली, तर आपल्याला काय करायला या ठिकाणी लावा लागेल. ठीक आहे. 6 आला. त्यानंतर इथं पहिली विलंटी लावली, इथं लावली, इथेही लावली, म्हणजेच इथं लावा लागणार. त्यानंतर इथं विलंटी काढून टाकली, इथं विलंटी लावली, तिसरा शब्द आहेच नाही, म्हणजे हिची विलंटी काढून टाकाल, म्हणजे काय येणार? सातार. पर्याय क्रमांक 1 सातार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. 2 जानेवारी 2005 रोजी रविवार होता, त्यावर्षी कोणता वार 53 वेळा येणार? म्हणजे 2 जानेवारी 2005चा कोणता वार होता? म्हणते रविवार. तर 1 जानेवारी येणारा वार हा साधारण वर्षात 53 वेळा येतो, म्हणजेच रविवारचा जर 2 जानेवारी होती, 1 जानेवारीचा कोणता वार असणार? त्या ठिकाणी शनिवार, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 शनिवार. त्यानंतर पुढील पॅटर्नचा काळजीपूर्वक अभ्यास करून योग्य पर्याय निवडा म्हणते. मग इथं दिलेला आहे 26, 54, 120. त्यानंतर 37, 63, 150. त्यानंतर 48, 42 प्रश्नार्थक चिन्ह. मग या ठिकाणी काय झालं? ह्या दोघांची जर का बेरीज करतो म्हटलं, 26 आणि 54, 54 अधिक 26, 6 आणि 4 10 0 हात चाले, 2 3 किती झाले? 4 आणि 1 8, म्हणजे 80. या दोघांची बेरीज 80 आली. 80 2 न भागलं की 80 आणि 80 2 न भागला 40, 80 40 किती झाले? 120. मग इथे किती झाले? 37 प्लस किती करायचे? 63. 7 आणि 3 10 0 हात चाला 1, 6 आणि 4 10, म्हणजे किती झाले? 100. 100चे अर्धे किती होतात? 50. 100 आणि 50 किती होणार? 150, म्हणजे 150. इथे तसंच 48 अधिक 42 याची बेरीज करतो म्हटलं, 8 आणि 2 10 0 हात चाले 1, 4 आणि 4 8 आणि 90, हे झाले 90. 90चे अर्धे किती होते? 35. 90 आणि 45 45 होते. 90 आणि 45 किती? 135, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 135. क्रमांक 65. बिंदू ए बिंदू बीच्या पूर्वेला 18. बिंदू ए जो आहे तो बिंदू बीच्या पूर्वेला 18 आहे, म्हणजे बिंदू बी इथं काढला, याच्या पूर्वेला 18, म्हणजे इथं लिहिले पूर्वेला 18 म्हणजे ए. त्यानंतर बिंदू बी सीच्या उत्तरेला 22. बिंदू बी सीच्या उत्तरेला म्हणते, सीच्या उत्तरेला म्हणजे इथं किती येणार? 22. ठीक आहे. बिंदू 22 मीटर. बिंदू डी सीच्या पश्चिमेला 11. सीच्या पश्चिमेला 11 म्हणजे इथं 11 आले, म्हणजे कोणी नाही इथं डी. त्यानंतर बिंदू ई डीच्या दक्षिणेला, म्हणजे डीच्या दक्षिणेला म्हणजे इथं किती? 11. आणि बिंदू एक्स ईच्या पूर्वेला 29. ईच्या पूर्वेला 29 म्हणजे किती आले इकडे? 29. इथं कोण येणार? एक्स. ठीक आहे. बिंदू एक्स ईच्या पूर्वेला
बिंदू डी सीच्या पश्चिमेला म्हणते ना, सीच्या पश्चिमेला कोण आहे, इथं बिंदू डी हे किती आहे 11 मीटर. बिंदू ई जो आहे तो डीच्या दक्षिणेला 11 मीटर म्हणजे इथं ई, आणि ईच्या एक्स किती आहे म्हणते 29. ठीक आहे, म्हणजे समजा एवढा भाग 11 आहे तर हा भाग किती 18. 11 आणि 18 किती होती 29च होते. तर समजा हे याच्यातलं अंतर तुम्हाला विचारलं, मग आता एवढं अंतर इथं या ठिकाणी हा 11 आहे तर हे पण अंतर 11 असणार, आणि अंतर 22 आहे तर हे पण 22. 22 आणि 11 किती होणार 33. म्हणजेच पर्याय क्रमांक 33 मीटर. प्रश्न क्रमांक 63. कथन विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासोबत खेळ प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन केले पाहिजे. तर बरोबर, कारण खेळ प्रतियोगितेमुळे विद्यार्थ्या वेळेत विकास मदत करते व स्वास्थ्य चांगले राहते. बरोबर आहे. बरोबर, कारण खेळ प्रतियोगितामुळे विद्यार्थ्याचे वेळेत विकास होते आणि काय होते स्वास्थ्य चांगले राहते. बरोबर आहे. नाही, खेळ प्रतियोगितामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष जाते नाही असं होणार नाही. तर प्रश्नात कथनमध्ये काय म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासोबत म्हटलेलं आहे, म्हणजे अभ्यासासोबत खेळाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे खेळही सुरू राहील आणि अभ्यासही सुरू राहील, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही. म्हणजे दुसरं निष्कर्ष काय आहे, चुकीचं आहे. पहिलं निष्कर्ष काय बरोबर आहे. म्हणून बरोबर कथन, प्रतियोगितेमुळे विद्यार्थीचा विकास होणार आणि स्वास्थ्य चांगला राहणार, पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहे. 8 खेळाडू गोलाकार 1 2 3 4 5 6 7 8 टेबलाभोवती बसलेले आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेला आहे. जर यम हा पूर्व दिशेला आहे, यम हा पूर्व दिशेला आहे, यम एन ओ पी क्यू. ठीक आहे, आता इथं या ठिकाणी जर आपण मानतो म्हटलं तर यम हा घड्याळाच्या पूर्व दिशेनं बसलेला आहे म्हणते. मग हा इथं पूर्वेला आला पाहिजे, म्हणजेच इथं हा यम, त्यानंतर एन ओ पी आणि क्यू. मग यमच्या अगोदर इथं कोण येणार एल, इथं के आणि इथं कोण येणार जे. तर जे हा कोणत्या दिशेला बसलेला आहे, जे या ठिकाणी आहे म्हणजे आग्नेय, ईशान्य, नैऋत्य आणि वायव्य. म्हणजे जे कोणत्या दिशेने आहे, वायव्य दिशेने आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एका स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघ एकदाच एका संघाशी सामना खेळतो, तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने होणार. मग 16 सामने होते, 16 संघ होते, तर एक संघ वजा करावा लागणार, म्हणजे किती 15/2. नंतर का भागला तर 15 किती होणार 120. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 120. 6 7 3 9 7 9 9 4 9 2 3 9 1 0. तर काय म्हणते, असे किती 9 आहेत ज्याच्या अगोदर 3 किंवा 4, 9 आणि 3 किंवा 4, परंतु 5 किंवा 8 नाही. पहिले आपण इथं 39 आणि इथं या ठिकाणी 49 हे अंक शोधून घेऊ. 39 49, त्यानंतर 39 49 39 49 49 आणि 39. ठीक आहे, परंतु शेवटी 5 किंवा 8 नाही पाहिजे. इथं 5 आहे म्हणजे हा येणार नाही, इथं 8 आहे म्हणजे हा येणार नाही. अजून 5 किंवा 8 नाही म्हणजे 1 2 3 4 1 हा 2 3 4 आणि 5 म्हणजे एकूण किती अंक आहेत की ज्याच्या शेवटी 5 किंवा 8 नाही तर किती येणार 5. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71. 54. इथं कंसात दिलेला आहे FADE दिला आहे 16, त्यानंतर 54 कंसात 9 आणि 8. तर इथं तर या ठिकाणी इथं इथं 5 आहे आणि इथं 4 आहे. तर ई म्हणजे किती दर्शवते 5 आणि डी म्हणजे काय दर्शवते 4. 1 म्हणजे ए आणि 6 म्हणजे काय दर्शवते एफ. तर मग इथंही एफ म्हणजे काय येणार इथं ई म्हणजे एफ म्हणजे आपलं 5 म्हणजे ई आणि 4 म्हणजे काय दर्शवणार डी. म्हणजे डी आणि ई पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर HID पर्याय क्रमांक 3. 72. प्रश्न क्रमांक 72. ए हा प्रश्न क्रमांक 72. ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. त्यानंतर झेड हा ए पेक्षा उंच आहे. झेड हा ए पेक्षा उंच आहे.
बी हा वाय पेक्षा उंच आहे, बी जो आहे तो वाय पेक्षा उंच आहे, म्हणजेच म्हणण्याचा अर्थ वाय लहान आहे. सी हा सर्वात उंच आहे, सी हा सर्वात उंच आहे म्हणजे ए पेक्षा उंच आहे. तर तुलनेत मध्यस्थी कोण आहे, तर कोण आहे, ए आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 जी ओ बरोबर दिलेला आहे 4. त्यानंतर बी आय जी बरोबर दिलेला आहे 9. त्यानंतर बी यू डबल एल बरोबर दिलेला आहे 16. तर सी आर ओ डब्ल्यू एन बरोबर किती? इथं 2 अक्षर आहे, 2चा वर्ग 4, 3 अक्षर आहे, 3चा वर्ग 9, 4 अक्षर आहे, 4चा वर्ग 16, 5 अक्षर आहे, 5चा वर्ग किती होते? 25, म्हणजे पर्याय क्रमांक 3 25. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत दिलेला आहे GHOST म्हणजेच ONGCB असं दिलेलं आहे. त्यानंतर ABIDE म्हणजेच UTMRQ ह्या भाषेत आहे. तर RULSLES बरोबर किती? मग पहा या ठिकाणी आपल्याला असं दर्शवते आहे ते की या ठिकाणी यांची बेरीज जी आहे पहा, या ठिकाणी G7 होते, O15 होते, 15 आणि 7 किती होणार? 22. ठीक आहे. त्यानंतर H8 आणि N किती होते? 14, 14 आणि 8 किती होते? 22. त्यानंतर O15 आणि G7 15 आणि 7 किती होते? 22. त्यानंतर S19 C3 आपला S किती? 19 आणि C3 म्हणजे किती होते? 22. त्यानंतर T20 आणि B2 म्हणजे किती होते? 22. मग या ठिकाणी काय होते? पहिला अक्षराची बेरीज किती झाली? 22. मग या ठिकाणी इथं R म्हणजे किती होते? 18, U म्हणजे किती होणार? या ठिकाणी 21, L म्हणजे 12, E म्हणजे 5, S म्हणजे 19. 22 झाली पाहिजे, म्हणजे 18 मध्ये 4 जोडा म्हणजे इथे किती येणार? G. ठीक आहे. 18 आणि 4 किती होणार? 22, म्हणजे इथे किती जोडा लागेल? D. त्यानंतर 21 इथं 22 झाली पाहिजे म्हणजे येणार A. त्यानंतर 12 इथं 22 पाहिजे म्हणजे 10 म्हणजे काय होणार? J. त्यानंतर S इथं E किती आहे? 5, इथं 22 झाली पाहिजे म्हणजे 22 वजा 5 या ठिकाणी किती होणार? या ठिकाणी 17 म्हणजे इथं काय येणार? Q. त्यानंतर इथं 19 मध्ये 3 जोडले म्हणजे येणार C. म्हणजे DGJQC पर्याय क्रमांक 3 सगळ्यांची बेरीज किती येते? 22 येते. प्रश्न क्रमांक 76 एका थैलीत ₹1.50 यांचे 5 या 6 या 8 याप्रमाणे नाणे आहे. जर त्यांची एकूण किंमत ₹420 असेल तर 50 पैशाचे नाणे किती? पहा. इथं या ठिकाणी ₹1 नाण्याचे गुणोत्तर आहे 5. त्यानंतर 50 पैशाचे नाण्याचे गुणोत्तर आहे 6 आणि 8 आणि 25 पैशाचे नाण्याचे गुणोत्तर आहे 8. ₹1 5 नाणे म्हणजे ₹5 झाले. 50 पैशाचे 6 नाणे म्हणजेच 50 50 6 म्हणजे या ठिकाणी 6 म्हणजे 300. 6 म्हणजे 300 म्हणजे किती रुपये झाले? ₹3 झाले. त्यानंतर 25 पैशाचे 8 नाणे म्हणजे झाले ₹2. म्हणजे या ठिकाणी हे झाले टोटल किती रुपये? ₹10. आणि ₹10 म्हणजे आपले किती दर्शवते? 420. 10 म्हणजे 420, तर ₹1 म्हणजे किती? म्हणून 420 भागीला 10, 0 0 कटला म्हणजे किती आला? 42. तर आपल्याला विचारलं काय? 50 पैसे. 50 पैशाचे नाण्याचे गुणोत्तर किती आहे? 6. म्हणून 42 गुणिले 6, 6 2 12, 6 चौक 24 आणि 25 म्हणजे किती? 252. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 76 एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. चौरसाकृती मैदान आहे, त्याची प्रत्येक बाजू 120 मीटरची आहे. तर 5 फेऱ्या, एक फेरी तर समजा 120. ठीक आहे. इथं किती येणार? 120, इथे 120, इथे 120, प्रत्येक बाजू 120ची आहे. 5 फेऱ्या म्हणजेच इथं 12 किती 48 480 मीटर. 5 फेऱ्या म्हणजे गुणिले काय करू आपण? 5. इथं 8 45 0 असेल 4, 5 चौक 20 आणि 4 किती 24 म्हणजे किती आपल्याजवळ 2400 मीटर. ठीक आहे. 24,000 मीटर आणि किलोमीटरमध्ये रूपांतर भागेला काय करणार? 1000 म्हणजे 2 पॉईंट किती येणार? 4 किलोमीटर. 2.4 किलोमीटर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं या ठिकाणी मधू आणि इथं बहीण आहे. आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 103 आहे. आईच्या वयाला 4 लागलेला, ज्याला 4 लागला ते संख्या छेदातली असते. आणि मधूचे वय आईच्या वयाच्या 103 म्हणजे इथे 1 आहे. आणि बहिणीच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजेच म्हणण्याचा अर्थ बहिणीचं वय किती आहे? अर्धा आहे, म्हणजे 102. हे x आणि x आणि x. 8 वर्षानंतर आईचे वय 50 आणि आज आईचं वय किती? 3x. 8 वर्षानंतर म्हणजे अधिक 8 आणि हे किती होणार? 50. म्हणजे 3x अधिक 8 इकडे वजा झाला म्हणजे किती झाले? 42. म्हणजे x बरोबर किती आले आपल्याजवळ? 3 1 3 12 म्हणजे 14. तर
मधूच्या बहिणीचे म्हणजे हे वय विचारलं म्हणजे 14 भागेला 2 म्हणजे मधूच्या बहिणीचा आजचं वय किती आहे 7 वर्ष. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 आपल्याला दिलेला आहे 7/5, त्यानंतर 10/7, त्यानंतर 4/3, त्यानंतर 11/8, त्यानंतर 13/9. दिलेला अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणता येणार? मग पहा या ठिकाणी कुठेच अंतरसारखा नाही. इथं 2चा अंतर आहे, इथं 3चा, इथं 1चा, इथं 3चा, इथं 4चा. अंतरसारखा नाही. आता काय करणार आपण सर्व भागाकार करू कारण वरची संख्या मोठी आहे, अंशावधीच अंश मोठा आहे, सर्व भागाकार केला. इथं या ठिकाणी 7/5 जर का आपण या ठिकाणी भागाकार देतो म्हटलं तर इथं पहा जर इथे प्रत्येकाचे भागाकार जर आपण देतो म्हटलं इथं येणार 1.33, त्यानंतर इथं येणार 1.37, त्यानंतर 1.40, 1.42 आणि 1 किती येणार 44. मग चढता क्रम जर लावतो म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी पहिले येणार इथं 1.33, ठीक आहे. त्यानंतर येणार हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि पाचवा. मधोमध जर का आपण या ठिकाणी क्रम लावतो म्हटलं तिसरा म्हणजे किती येणार इथं म्हणजे 7/5. 5 जर गेले भागतो 5 1 5 उरले आपल्याजवळ 3 2 5 5 चुकी 20 म्हणजे किती 1.40 म्हणजे मधोमध कोणता येणार 7/5. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर अक्षरी संख्या कशी लिहा? 3,07,899 म्हणजेच इथं संख्या आपल्याला दिलेली आहे अंकात 30,7,899 म्हणजे हा एकक, त्यानंतर हा दशक, शतक, हजार, 10,000 हा काय होणार 1000. मग काय करतो 3 2 2च्या गटानं घरं पाडायची. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 इथं काय आलं लाख. ठीक आहे. मग आता 3 लाख म्हणते म्हणजेच इथं शेवटी गट किती आला 3. इथं काय लिहायचे 3 लिहिले. मग आता याच्या वरतं कोणतं युनिट आलं लाख आलं म्हणजे इथं काय लिहिलं आपण लाख. त्यानंतर 0,7चा गट 7 म्हणजे इथं काय येणार 7,000. आपण काय म्हणू या ठिकाणी 7,000 आणि 800 काय येणार 99 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 30, 78, 99. 3 मूळ संख्यांची बेरीज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरी संख्येपेक्षा 20ने जास्त आहे. या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. बेरीज किती आहे म्हणजे 140. ऑप्शनमधून आपण जर का सोडवतो म्हटलं तर 79 समजा आपण सगळ्यात मोठी संख्या पकडली. 20 न जास्त आहे म्हणजे 20 आपण यातून कमी करू म्हणजे किती झालं 59. म्हणजे एक संख्या समजा आपण पकडली तर या ठिकाणी 59, दुसरी संख्या ऑप्शन पकडली होती 79 आणि तिसरी संख्या माहीत नाही म्हणजे x म्हणजे याची बेरीज किती झाली 140. मग आता तिसरी संख्या या ठिकाणी आता हे 9 9 18 चाललं 1, इथं 7 8 8 5 13 138 म्हणजे इथं किती येणार 2 म्हणजे याची बेरीज किती 140 म्हणजेच पर्यायामधून पकडलेली 19 संख्या बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 4 अंकी सर्वात मोठी अभाज्य संख्या कोणती? पहा आता आपल्याला 2 अंकी माहीत आहे, 3 अंकी माहीत आहे, 4 अंकी माहीत नाही. पण आता 4 अंकी सांगतो मी. पहा इथं या ठिकाणी आपण लिहायचं 1 अंकी, त्यानंतर 2 अंकी हे सगळं लिहूनच घ्या. त्यानंतर या ठिकाणी 3 अंकी, त्यानंतर 4 अंकी, त्यानंतर 5 अंकी सुद्धा आहे. मग इथं सर्वात लहान आणि या ठिकाणी सर्वात मोठी. सर्वात लहान 1 अंकी, 2 सर्वात मोठी किती येणार 7. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती येणार 11. सर्वात मोठी किती येणार 97. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती येणार 101. सर्वात मोठी किती येणार 997. सर्वात लहान 4 अंकी संख्या येणार 1009. ठीक आहे. अभाज्य संख्या सर्वात मोठी कोणती येणार 99, 73. सर्वात लहान 5 अंकी संख्या येणार 10,007. सर्वात मोठी समजा तुम्ही सर्वात मोठी शोधून काढा. ठीक आहे. तर हे लिहून घ्या. 1 अंकी 2 मोठी 7, 2 अंकी 11 मोठी 97, 3 अंकी 101 मोठी 997, 4 अंकी 1009 मोठी 99, 73. 5 अंकी सर्वात लहान संख्या ते 10,007. तर 5 अंकी सर्वात मोठी संख्या तुम्ही शोधून काढा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 82. 24 वस्तूच्या खरेदी किमतीवर 6 वस्तू मोफत मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पहा आता वस्तू किती आहे टोटल 24 आहे. तर हे लक्षात ठेवायचं नेहमी मोफत वस्तू वरतं लिहायच्या मोफत वस्तू खाली लिहायच्या एकूण वस्तू गुन्हेला टक्केबाजी म्हणून काय होणार 100. मग मोफत मिळणाऱ्या वस्तू किती आहे 6. आता 6 वस्तू मोफत मिळाल्या 24 खरेदी केल्या. 6 वस्तू मोफत भेटल्या 24 खरेदी केल्या म्हणजे त्या 24 आणि मोफत भेटलेल्या 6 पण आहे तर एकूण वस्तूच म्हणजे एकूण वस्तू किती येणार इथं 30 गुन्हेला काय होणार 100. इथं टक्के सूट टक्के सूट बरोबर. 6 पंचे 30 5 न 20 वागलं किती येणार 20% सूट म्हणजे किती टक्के सूट भेटली 20%. पर्याय क्रमांक 4 20%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. 11 पासून 20 पर्यंतच्या संख्येची बेरीज 21 पासून 30 पर्यंत संख्येच्या बेरीजपेक्षा कितीनं कमी आहे म्हणते. पहा इथं म्हणते 11 ते 20 जर संख्या पाहतो म्हटलं किती झालं टोटल 10.
त्यानंतर 21 ते 30 पर्यंत टोटल संख्या किती आल्या 10 आणि 11 ते 21 पर्यंत फरक किती संख्येचा आहे 10चा. 20 ते 30 पर्यंत फरक किती संख्येचा 10चा. म्हणून फरक गुणिला संख्या किती आहे 10 10 म्हणून काय होणार 10 10 किती होणार 100 म्हणजे फरक कितीचा आहे 100चा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक 84. एक रेल्वे 500 मीटर लांब पुलाला 36 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 70 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडेल पहा. आता रेल्वे आहे. रेल्वे समजा ज्यावेळेस रेल्वे एखाद्या खांबाले किंवा एखाद्या व्यक्तीले किंवा या ठिकाणी एखाद्या दगडाले जर का ओलांडते तर रेल्वे स्वतःच अंदर ओलांडत असते. मग पहा 500 मीटर लांबीची रेल्वे आपलं सूत्र येते यल बरोबर यस गुणिला काय म्हणून आपण टी. यल म्हणजे लांबी, यस म्हणजे वेग आणि टी म्हणजे टाईम. 500 मीटर लांबीची रेल्वे आहे 36 किलोमीटर प्रति तास आहे. याला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 10/36 आपल्याला गुणा लागेल. किती सेकंदात ओलांडते 30 सेकंदात ओलांडते. वेगाने गेल्यास पुलाला 30 सेकंद, पुलाची लांबी माहिती म्हणजे काय येणार x म्हणजे लांबी किती झाल्या 2, पुलाला 30 सेकंद 70 सेकंदात इथं किती आले 70. हे या ठिकाणी कटले म्हणजेच x बरोबर इथं किती आले 500 आणि या 70 गुणिले 10 म्हणजे किती होणार 700. म्हणजेच या ठिकाणी पुलाची जर आपण लांबी काढतो म्हटलं तर पुलाची लांबी किती होणार 200 मीटरची. तर ती रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडते 500 मीटर पुलाले किती. हे झाली रेल्वेची लांबी. ठीक आहे, हे झाली रेल्वेची लांबी. रेल्वे ठीक आहे 500 मीटर पुलाले ते 70 सेकंदात ओलांडते तर रेल्वेले किती वेळात ओलांडणार म्हणजे 200 मीटर लांब रेल्वेले ओलांडते तेव्हा व्यक्तीले ओलांडते, आपलं खांबाले ओलांडते किंवा दगडाले ओलांडते म्हणजे रेल्वेले स्वतःले ओलांडते. मग आता सूत्र पुन्हा तेच यल बरोबर यस गुणिला काय होणार या ठिकाणी टी. रेल्वेची लांबी म्हणजे किती येणार 200, पुलाची लांबी होती 500. वेग किती आहे रेल्वेचा 36 किलोमीटर, इथे किती येणार 10/36. किती वेळा ओलांडते माहिती म्हणजे टी. 36 या ठिकाणी कटला 0 0 कटला म्हणजे किती येणार 20 सेकंद. पर्याय क्रमांक 4 20 सेकंद. प्रश्न क्रमांक 86. एक 2 अंकी संख्येचा 1/4 हा त्या संख्येचा 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे. 1/4 म्हणजे 1/4 किती झाला 4 आणि 1/5 म्हणजे 1/4 किती झाला 5. ह्याच्यापेक्षा याच्यातला फरक किती म्हणजे 4 ने मोठा म्हणजे किती आले 4. फरक आहे म्हणजेच वजाबाकी. मग इथं तिरपा गुणाकार 5 गुणिला x म्हणजे 5x, 4 गुणिला x म्हणजे 4x वजाबाकी ज्याचं 5 किती होणार 20. आता इथे किती आले 4, 5x मधून 4x गेला x बरोबर हे इकडे भागाकारचे गुणाकार म्हणजे किती झाले 80 आणि 80 आणि शून्यातला फरक किती येणार 8चा म्हणजे पर्याय क्रमांक 1 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87 आपल्याला दिलेला आहे a/3 बरोबर b/4 बरोबर c/7. तर इथं a अधिक b अधिक c भागेला किती आलं c. मग हे किती आहे 3 अधिक 4 अधिक 7 भागेला c म्हणजे किती 7. 10 आणि 4 किती 14, 14 भागेला 7 म्हणजे या ठिकाणी किती येणार 2. पर्याय क्रमांक 2 2. क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88. -4/5 ची गुणाकार व्यवस्था. गुणाकार व्यवस्था म्हणजे काय कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार 1 येणं म्हणजेच 9 आणि कोणत्या संख्येचा गुणाकार 1 येणार म्हणजे त्याच संख्येचा आपण गुणाकार व्यवस्था लिहिला त्यांचा गुणाकार काय येत असते 1 येत असते. जर समजा म्हटलं 10चा गुणाकार व्यवस्था म्हणजे काय येणार 10चा गुणाकार व्यवस्था ते अंशाने छेदाच्या स्वरूपातल्या म्हणजे किती येणार 1/10. मग आता गुणाकार व्यवस्थेमध्ये काय असते संख्येचं चिन्ह जास्त राहते परंतु छेदातली संख्या अंशात जाते, अंशाची संख्या छेदात जाते म्हणजेच इथं काय येणार -5/4 हा झाला गुणाकार व्यस्त. त्यानंतर -8/5 ची बेरीज व्यस्तमध्ये काय होत असते फक्त संख्येचं चिन्ह बदलते पण संख्या जशी तशी राहते म्हणजे इथं मायनस आता काय होणार प्लस म्हणजे 8/5 आणि यांचा या ठिकाणी काय म्हणते यांची काय म्हणते या ठिकाणी बेरीज म्हणते. मग आपण बेरीज करू -5/4 आणि 8/5 यांची बेरीज म्हणजे प्लस. तिरपा गुणाकार 5 गुणिला आपलं 8 छेद किती या ठिकाणी 15, 15 गुणिले 5 म्हणजे 75 मायनसचा 8 चौकी 32 इथं प्लसचा 15 चौकी 60, 32 मधून 75 मधून 32 गेले किती उरते 43 परंतु -6/60 म्हणजे याचं उत्तर किती येणार 43/7 मायनसमध्ये पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 89. एक कपाटाची छापील किंमत 7,500 रुपये आहे त्याच्यावर 12% सूट दिले जाते. मग 7,500 चे 12% सूट म्हणजे भेटते कितीला 88ले 0 0 कटला म्हणजेच 75 गुणिला 88 गुणाकार करतो म्हटलं म्हणजे या ठिकाणी येते 6,600 म्हणजे ती वस्तू कितीला भेटली 6,600 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 91. प्रश्न क्रमांक 91. 1.5 किलोमीटर अधिक 50 मीटर अधिक 50 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर म्हटलेलं आहे. मग आता आपण पहिले काय करू इथं युनिट मीटरचा आहे तर मीटरमध्ये करून घेऊ रूपांतर. मग 1.5 किलोमीटर म्हणजे किती या ठिकाणी किती होणार
1.5 जर हिला आपण 1000 जर का भागतो म्हटलं तर इथं शून्य कटला, म्हणजेच इथं या ठिकाणी किती होणार 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर. त्यानंतर हे 50 मीटर ज्याच्यात तसे, आणि 50 इथं या ठिकाणी काय सेंटीमीटर आहे, मग 50 सेंटीमीटर म्हणजेच 0.50 मीटर होणार. याची सगळ्याची जर का आपण या ठिकाणी जर का बेरीज करतो म्हटलं तर बेरीज येते 1550.5. आता हे झाले मीटरमध्ये, पण आपल्याला कसं पाहिजे किलोमीटर पाहिजे. किलोमीटर पाहिजे तर आपल्याला काय करायला लागेल, 1000 आपल्याला भागाकार करावं लागेल. 1000 जर का भागाकार हा पॉईंट काढला, इथं अजून एक शून्य आला, म्हणजे 4 घरानंतर 4 शून्य आले, वरचा 4 घरानंतर पॉईंट, हे 4 शून्य निघाले, 4 घरानंतर पॉईंट म्हणजे इथं पॉईंट आला, म्हणजे 1.5505 किलोमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 1.5505 किलोमीटर. क्रमांक 91 1.5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 92 393901 या 4 अंकी संख्येपासून पुनरावृत्ती न होता एकूण किती 4 अंकी संख्या तयार होणार व त्यांची बेरीज किती. मग पहा, आता 4 अंकी संख्येमध्ये या ठिकाणी जर का शून्य आला असेल तर लक्षात ठेवायचं अंकांची बेरीज गुणेला नेहमी 6444. शून्य आला आहे म्हणून शून्य नसेल तर वेगळा आहे. जर समजा 3 अंक असेल त्यासाठी वेगळा आहे. जर समजा 3 अंकामध्ये शून्य असेल त्यासाठी वेगळा आहे. एकदम शॉर्टकट असंच आहे. अंकांची बेरीज 3 अधिक 9 अधिक 1 गुणेला किती होणार 6444. 9 1 10 3 किती 13. 13 गुणेला 6444. याचा जर का आपण या ठिकाणी गुणाकार करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 येते 83772. म्हणजे पर्याय क्रमांक 3 83772. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93 4/5 भागाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 42,000 दिलेली आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती, म्हणजे 5 पैकी 4ची किंमत 42,000, तर पूर्ण 5ची किंमत किती. म्हणून या ठिकाणी 42,000 गुणिले 5 भागेला 4. 4 1 4 0 4 5 20 0 0 म्हणजे 5 5 25 0 5 1 5 म्हणजे हे 2 शून्य ज्याच्यात तसे, म्हणजे किती येणार इथं हे 42,000 50,250 म्हणजे पर्याय क्रमांक 5 5 25. ठीक आहे, सोडवतो जर म्हटलं तर 1 मिनिट, म्हणजे 10 500 गुणिले 5 0 0 5 5 25 5 1 5 म्हणजे किती होणार 52,500. पर्याय क्रमांक 2 52,500. काय बघतो म्हटलं तर इथं 80 गुणिले काय होणार 5. इथं 5 1 5 3 उरले, 5 16 16 सगळं किती 96 मिनिटं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 96. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96 आपल्याला दिलेला या ठिकाणी 96 1/4 गुणिले 5 अधिक 1/9 गुणिले 14 अधिक 1/14 गुणिले 19 टिंब 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 अधिक 1/99 गुणिले 104. मग आता या ठिकाणी अशा प्रकारची जर का समजा आपल्याला गणित सोडवायचं तर सोपी असते पहा. तर या ठिकाणी काय येणार शेवटची संख्या आपला शेवट मोठा पूर्णांक मोठी संख्या, मग इथं काय लिहायची मोठी संख्या वजा लहान संख्या भागेला मोठी संख्या गुणेला लहान संख्या, आणि इथं काय होणार अंतर. ठीक आहे, याच्यातलं अंतर. मग इथं मोठी संख्या कोणती मिळाली आपल्याजवळ 104 गुणेला लहान संख्या किती मिळाली 4 आपला वजा किती मिळाली 4 भागेला मोठी संख्या किती आहे 104 गुणेला 4 फरक किती याच्यातला इथं 9 आणि त्या ठिकाणी फरक किती आहे 5चा. मग 104 मधून 4 गेले या ठिकाणी किती होते 100 भागेला 104 गुणेला 5 गुणिले 20 20 5 100 म्हणजे वरती गुणिले 5/104 म्हणजे पर्याय क्रमांक. प्रश्न काय झालेला आहे पर्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी तेच झालं, म्हणजे उत्तर किती येणार 5/104. पर्याय क्रमांक 1 2 3 4 कोणतेही पकडू शकता. तर प्रश्न क्रमांक 98 रुपेश दिनेश व महेश यांचे वजनाचे सरासरी वजन 15 आहे. रुपेश दिनेश आणि महेश यांचे सरासरी वजन 15 आहे, म्हणजे 15 गुणिले 3 तिघ जण आहे, म्हणजे 15 किती झाले 45. व त्यांचे गुणोत्तर प्रमाण 2s 3s 4 आहे, म्हणजे याची बेरीज 2 अधिक 3 अधिक 4 5 आणि 4 9 म्हणजे 45 भागेला 9 5 45 म्हणजे किती आले 5. तर या ठिकाणी रुपेश दिनेश व महेशचे वजन म्हणजे इथं जर 5 दोन्ही किती होणार 10 5 3 15 आणि 5 चौक 20 म्हणजे यांचे वजन अनुक्रमे 10 15 आणि 20 येणार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 99 एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. हे तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 मिनिटांनी एकत्र बदलले तर पुन्हा एकत्र किती वाजता कधी बदलणार म्हणते पहा. मग या ठिकाणी 48
72 आणि 108 याचा आपल्याला काय करायला लागेल, लसावी काढायला लागेल. मग लसावी जर काढतो म्हटलं तर इथं समजा आपण भागाकार देऊ. 2 जर याला भाग देतो म्हटलं, सर्वात लहान संख्येनं भाग द्या सुरुवातीला. 2 भाग देतो म्हटलं 24, इथं 36, इथं या ठिकाणी 54 आले. पुन्हा 2 भाग देतो म्हटलं इथं 12, इथं 18, या ठिकाणी किती आले 27. आता 3 भाग देऊ शकता. 3 चौक 12, 3 सक 18, 3 9 27. पुन्हा 2 2 3 आणि इथं किती आलं 9. पुन्हा 2 इथं 1 3 आणि 9. पुन्हा 3 1 1 आणि 3. पुन्हा 3 1 1 1. यांचा गुणाकार जर करतो म्हटलं 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 2 3 गुणेला 3, म्हणजे 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 दुनी किती झाले 36, इथं 3 दुनी किती झाले 6, 36 गुणेला 6 म्हणजे इथं 216 गुणेला 3, 3 दुनी 6, 3 बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24 होणार नाही ना, बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 दुनी किती 48 आणि 3 त्रिक गुणिले 9, 9 8 72चे 2 हातचे आले 7, 9 चौक 36, 36 आणि 6 किती झाले आपल्याजवळ 43, म्हणजे याचा लसावी किती आला 432, म्हणजे ते 432 का झाले या ठिकाणी सेकंद. हे जर का मिनिटात रूपांतर करतो म्हटलं तर 60 ने भागतो म्हटलं तर साईन 7 42, म्हणजे किती झाली इथं 420 अधिक 12, याले 60 नंतर भागतो साईन 7 42, म्हणजे किती झाले 7 मिनिटं आणि 12 सेकंद. पुढे जावं लागेल, म्हणजेच 8 वाजून 20 मिनिटं होते. तर 8 वाजून जे 20 मिनिटं होते त्याच्यात जर का आपण जोडतो म्हटलं तर 7 12 तर किती होणार 8 27 12. पर्याय क्रमांक 1 8 27 12. क्रमांक 100 22.4च्या डोक्यावर रेष अधिक 11.567च्या डोक्यावर रेष मायनस 33.59च्या डोक्यावर रेष. मग याची बेरीज आणि हे वजाबाकी आहे, म्हणजे 22.4 ज्या डोक्यावर ज्याच्या अंकावर 12 आहे तो अंक पुन्हा पुन्हा आपण लिहायचा, ज्या अंकावर 12 नाही तो अंक लिहायचा नाही, तो अंक पुन्हा पुन्हा लिहायचा, तो एकच वेळा लिहायचा. म्हणजे इथं काय होणार 11.567 ठीक आहे 1 2 3 4 म्हणजे लिहिले. त्यानंतर इथं 33.5999 असे येणार. हे बेरीज आणि हे वजाबाकी. मग हे सोडतो म्हटलं 7 आणि 4 11, 11 मधून 9 गेले, या ठिकाणी किती उरून आले 2, 6 आणि 4 10, 10 मधून 9 गेला किती उरते 1, 7 आणि 4 11 मधून 9 गेले किती उरते 2, 6 आणि 4 10, 10 मधून 9 गेला किती उरते 1, इथं 5 आणि 4 9 आणि 9 मधून 5 गेले किती उरते 4, हे 33, 33 मधून 33 गेले 0, म्हणजे इथं किती येऊन आले आपल्याजवळ इथं येऊन आले 0.1212. मग 12 12 पुन्हा अंक आहे, म्हणजेच इथं काय येणार 0.412 आणि 12च्या डोक्यावर 12, म्हणजे पर्याय क्रमांक 1 0.412च्या डोक्यावर 12.